कार्तिक स्वामींचा जन्म झाला व बाल गणेशासोबत पार्वती माता कार्तिक स्वामींचं पालन पोषण करत आहे. दोघांच्या या बाललीला किती रम्य आहेत. दोघं हे जे खोड्या करतात, पार्वती मातेला प्रश्न विचारतात, पार्वती मातेला सतावतात, महादेव आणि पार्वती माता कैलास पर्वतावरती रम्य असे या दोघांच्या बाललीला पाहत आहेत. महादेवांना राग आल्यावरती ज्यावेळी कैलास सोडून महादेव जातात त्यावेळी जगदंबेनी आपल्या सख्यांना घेऊन संपूर्ण त्रिभुवन धुंडाळून पाहिलं तरी सुद्धा महादेव पार्वती मातेला भेटले नाही. ज्यावेळी पार्वती मातेंनी एका भिल्लिनीचं रूप धरून महादेवाजवळ गेल्या त्यावेळची किती रम्य कथा आहे, गोड कथा आहे, ते आपण या अध्यायामध्ये श्रवण करणार आहोत. श्री शिवलीलामृताचा 14वा अध्याय, कळस अध्याय. सर्व अध्यायांची फलश्रुती प्रत्येक अध्यायामध्ये दिली आहे, परंतु या 14व्या अध्यायाला विशेष असं महत्व शिवलीलामृतामध्ये प्राप्त झालेलं आहे. तर आपण शिवलीलामृताचा 14वा अध्याय मनोभावे श्रवण करूया. ओम नमः शिवाय. हरी श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतात्. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहारणा भेदातीता भूता विपते भवानी वरा भक्ततारका भोगी भूषणा भूतपालका भाविक रक्षका भवभयहारका भवशोषणा त्रिताप शमना त्रिदोषहरका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवन जनका त्र्यंबका त्रयी रक्षका त्रिकंडवेद्या. तुझ्या कृपाबळे समस्त 13 अध्याय पर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14वा. 13व्या अध्यायी
शिव गौरी लग्न सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन यावरी शौनका दिला गुण सुत सांगे नैमिषारण्ये ओम नमः शिवाय ओम मात्र देवो भव ओम पितृदेवो भव श्री गुरुला वंदन करून कथेला सुरुवात करूया नैमिषारण्याच्या पावन भूमीमध्ये सूतजी शौनकादिकांना कथा सांगत आहेत 13व्या अध्यायामध्ये शिवगौरी लग्न झालं शिवगौरी लग्न झाल्यानंतर कार्तिक स्वामींचा जन्म झाला 6 गर्भामधून एक केलेला गर्भ कार्तिक स्वामींचा 6 तोंड आहेत आणि कैलासावरती ज्यावेळी भगवान शंकरांनी कार्तिक स्वामींना आणलं त्यावेळी दशभुजा असणारे कार्तिक स्वामी गणपती समवेत दोघांचंही पालन पोषण जगदंबा करत आहेत दोघांच्या या बाललीला ग्रंथकर्त्यांनी एवढ्या गोड वर्णन केलेले आहेत पहा कैलासावरती पार्वती माता गणपतीला दूध पाजत आहेत आपल्या हृदयाला धरून बाळाला दूध पाजत आहेत आणि मग तिकडून कार्तिक स्वामी आले भगवान शंकर बसलेले आहेत पार्वती माता आहेत गणेशाला दूध पाजवत आहेत आणि कार्तिक स्वामी आले तिकडून रडत रडत आले म्हणले मातोश्री मला सुद्धा दूध पाजवायचं आहे आणि तुम्ही गणपतीला दूध पाजवला लाव का मला सुद्धा भूक लागलेली आहे मला सुद्धा दूध पाजवा तुम्ही अगोदर गणेशाला खाली उतरवा बघ मातोश्री गणपतीनं काय केलं आपल्या सोंडेमध्ये दूध घेऊन पार्वती मातेच्या पाठीवरून असं फिरवत आहे आणि कार्तिक स्वामींना म्हणत आहे कार्तिका हे घे दूध पे हो हे पंचामृत आहे हे घे अतिशय दिव्य पावन असणारं पंचामृत तो ग्रहण कर म्हणून आपल्या सोंडेमध्ये दूध भरून कार्तिक स्वामीला पी असं म्हणत आहेत त्यावेळी कार्तिक स्वामीने म्हणले नाही म्हणले मी असं हे उच्चिष्ट हे उष्ट असं दूध पित नाही म्हणले मी माझं मी दूध पिणार आणि गणपतीला कार्तिक स्वामी म्हणत आहेत गणेशा असं उष्ट दूध पाजवणं शोभतं का तुला आणि मी नाही बाबा पित उतर तू खाली पार्वती मातेला कार्तिक स्वामी म्हणत आहेत कसं आहे तुझं मातावर सूत कसं जन्म दिलास याला बघ म्हणले एवढं मोठं तोंड आहे आणि लांब अशी सोंड आहे हे असं कसा जन्म दिलास अशा कशा बाळाला जन्म दिलास असं म्हणल्यावर भगवान शंकर तिकडून हसत आहेत गणपतीला राग आला आणि कार्तिक स्वामी जवळ येऊन म्हटले माते मला दूध प्यायचे मातोश्री आता तुम्ही गणपतीला खाली उतरवा गणपतीला खाली ठेवलं पार्वती मातेने आणि कार्तिक स्वामींना दूध पाजण्यासाठी आपल्या कुशीमध्ये घेतलं गणपती आता लांबून पाहत आहेत भगवान शंकर आहेत ज्यावेळी कार्तिक स्वामींना दूध पाजवण्यासाठी आपल्या स्तनाला कार्तिक स्वामींना पाजवलं एका मुखाने दूध पित आहेत कार्तिक स्वामी परंतु जे उरलेले जे 5 जे मुख आहेत का जोर जोरानं रडत आहेत त्यावेळी त्या लीलेला पाहून गणपती म्हणतात माते की अशा कशा पुत्राला तू जन्म दिला आता एका मुखामध्ये तर तू स्तन घातलं आता 5 मुखामध्ये स्तन आता कुठले आणतीस माते असं दोघं म्हणून भगवान शंकर आणि गणपती जोर जोरानं हसत आहेत काय म्हणले तुझा असा सूत आहे म्हणले कसं जन्म दिलास म्हणले असल्या सूताला ह्या आणि दोघांची थट्टा मस्करी सुरू आहे
कार्तिक स्वामींचे पाचीच्या पाची मुख रडत आहेत आणि एक मुख दूध पित आहे. अशा सुंदर बाललीला दोघांच्या सुरू आहेत. दोघांच्या खोड्या जरी असल्या का, बालगणेशाचं आणि कार्तिक स्वामींचं एकमेकावरती खूप प्रेम आहे, खूप माया आहे. कैलासावरती दोघेही लीला करत आहेत. एके दिवशी काय झालं, गणपती रडत रडत आले आणि गणपतीच्या पाठीमाग कार्तिक स्वामी सुद्धा रडत रडत आले. दोघे रडत आल्यावर गणपती रडत आहे म्हणून पार्वती मातेंनी बालगणेशाला आपल्या हृदयाशी घट्ट धरलं आणि मुखावरून हात फिरून म्हणतात, गणेशा काय झालं रडायला, कोण काय म्हटलं? बालगणेश म्हणतात, मातोश्री कार्तिक मला खूप सतावत आहे आणि ज्यावेळी आम्ही खेळायला गेलो होतो त्यावेळी कार्तिक स्वामी मला चिडवत आहेत आणि कार्तिक स्वामी मला चिडवून काय म्हणत आहेत, काय म्हणत आहेत सांग बर बाळा. गणपतीला सांगितल्यानंतर गणपती सांगत आहेत रडू रडू, मातोश्री कार्तिकानं काय केलं बघ, माझ्या जे सोंड आहे का माझी सोंड असं हातानं मोजत आहे, 1 2 येते. पार्वती माता म्हणत आहेत, कार्तिका असं कसं सोंड मोजावं? माते गणपतीनं अन्याय केलेला जर मी सांगितलो बालगणेशाचा तर तू गणेशाला मारशीलच. काय केलं गणेशानं? यानं माझे 6 मुखाचे माझे डोळे मोजले. मग गणपतीला पार्वती माता म्हणतात, गणेशा असं कसं करावं बर? त्यावेळी गणपती म्हणतायत, माते मी कार्तिकाचा जर अपराध सांगितला तर तू त्याला जोऱ्याने मारशील. पार्वती माता म्हणतात, काय केलं कार्तिकाने? यानं माझ्या पोटावरून हात फिरवला आणि म्हणतो, एवढं मोठं पोट घेऊन किती मोदक खाल्ले. दोघांच्या लीला सुरू आहे. याने माझे डोळे मोजले, याने माझी सोंड मोजली, माझं पोटावरून हात फिरून असं दोघेही एकमेकांच्या तक्रारी करत आहेत. भगवान शंकर आणि पार्वती माता त्या ठिकाणी गदगद हसत आहेत. गणपती म्हणतायत, भगवान शंकरांनी म्हटलं, पार्वती असं कसं 6 मुखांच्या पुत्राला तू जन्म दिला? त्यावेळी पार्वती माता म्हणतात, तुम्ही पंचमुख हा षण्मुख, तुमच्या सारखाचे पुत्र आहे. अशा लीला कैलास पर्वतावरती सुरू आहेत. एके दिवशी असंच भगवान शंकर आणि जगदंबा खेळ खेळत बसलेले आहेत. सारीपाटाचा खेळ आहे. सारीपाटाच्या खेळामध्ये दोघेही खेळत असताना त्या ठिकाणी कैलास पर्वतावरती नारायण नारायण नारद मुनी त्या ठिकाणी आले. पाहिलं मातेंचा आणि भगवान शंकरांचा सारीपाटाचा खेळ सुरू आहे. काय जवळ येऊन बसले, बघूया म्हणले आता कोण जिंकत आहे काय नाही. पार्वती मातेंनी सांगितल्या, या देवर्षी आणि या खेळामध्ये मीच जिंकणार. भगवान शंकर म्हणतायत, नाही नाही देवर्षी, या खेळामध्ये मी जगदंबेला हरवणार आणि मीच जिंकणार. देवर्षींनी म्हटले, पण ठीक आहे म्हणले, बघूया कोण जिंकत आहे कोण हारतय, परंतु खेळ असा खेळायचा नाही. या खेळामध्ये काहीतरी पण लावायचा आणि काहीतरी पण लावल्याशिवाय त्या खेळाला काय अर्थ आहे म्हणले. भगवान शंकर म्हणले, ठीक आहे म्हणले देवर्षी, सांगा. चला म्हणले, डावावर लावा, आता काय काय लावता. भगवान शंकरांनी आपलं व्याघ्रांबर डावावरती लावलं आणि पहिलाच डाव पार्वती मातेने जिंकल्या आणि भगवान शंकराचं व्याघ्रांबर जिंकून घेतलं. पुन्हा जे गजचर्म जे पांघरत होते भगवान शंकर, गजचर्म या ठिकाणी लावलं. दुसराही डाव पार्वती मातेने जिंकल्या. गजचर्म ही
भगवान शंकराचं जिंकून घेतलं. हातामध्ये असणारी जी आयुध होती, एक 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 आयुध लावली. प्रत्येक डाव पार्वती माता जिंकत आहेत, प्रत्येक खेळ पार्वती माता जिंकत आहेत. आणि भगवान शंकरांनी काही जरी केलं तरी काही जिंकायला तयारच नाही. आणि पार्वती मातेंनी सगळं 10च्या 10 आयुध, गजचर्म, व्याघ्रांबर, सगळं त्रिशूळ, डमरू सगळं जिंकून घेतलं. आता भगवान शंकराकडे राहिली फक्त कासोटी. आता चला म्हणली, आता शेवटचा डाव होऊन जाऊ द्या. भगवान शंकराला वाटलं ह्या डावामध्ये तर मी जिंकतो. आणि कासोटी भगवान शंकरांनी डावावरती लावली. सारीपाटाचा खेळ सुरू आहे. आणि पार्वती मातेंनी तो सुद्धा डाव जिंकला. आणि भगवान शंकर आता दिगंबर झाले. आणि भगवान शंकराकडे पाहून देवर्षी नारद आणि पार्वती माता खदा खदा हसत आहेत. देवर्षी म्हणतात, महादेवा, निर्गुण असणारा देवा तुम्ही, एवढ्या तुम्ही भक्तासाठी लीला केल्या आणि पार्वती मातेने तुम्हाला जिंकून घेतलं. म्हणले काय मुख दाखवणार म्हणले आपल्या भक्तांना. आता कुठे गेले तुमचे आयुध, कुठे गेलं व्याघ्रांबर, कुठे गेलं गजचर्म. दिगंबर अशा अवस्थेमध्ये भगवान शंकर आहेत. भगवान शंकराला राग आला. देवर्षींनी सांगितलं, भगवंता, या सगळ्या वेदांना, सगळ्या शास्त्रांना नातुडणारे तुम्ही, जे वेद, जे शास्त्र तुमचं वर्णन करता करता थकले देवा, योग्यांच्या ध्यानी, जपी, तपी, मुनी त्यांच्या सुद्धा ध्यानाला न येणारे भगवान शंकर आपला. आणि मातेने तुमचं सगळं या ठिकाणी सत्वच हारून घेतलं, सगळं जिंकून घेतलं. देवा, ही जी माया आहे का माया, या मायेमुळे तुम्हाला किंमत आहे. आणि त्रिगुणातीत असणारे तुम्ही, निर्गुण असणारे सगुण रूपामध्ये तुम्ही आलात. आणि या मायेमुळं आपल्याला त्रिभुवनामध्ये किंमत आहे. आणि या मायेनं आज आपलं सगळं हारून घेतलंय भगवंता. देवर्षींनी आणि पार्वती मातेंनी भगवान शंकरांना बोलले. भगवान शंकरावरती हसले. महादेवाला राग आला. या खेळामध्ये आपण सगळे डाव हारलो. आणि पार्वती मातेंनी सुद्धा आपलं सगळंच हरण करून घेतल्या. आणि माझ्यावरती आता हसत आहेत. भगवान शंकर राग राग त्याच तशा दिगंबर अवस्थेमध्ये कैलासामधून निघून गेले. दोघही या ठिकाणी बसलेले आहेत. भगवान शंकर कुठं जाणार आहेत कैलास सोडून? रागे रागे इकडे तिकडे जाऊन कुठं तर बसतील, काही वेळानंतर येतील, असा विचार पार्वती मातेंचा होता. परंतु भगवान शंकरांना जे राग आला, माझी पार्वती, माझी उमा माझ्यावरती हसली. काय होतंय खेळामध्ये? जिंकलं म्हणजे आपल्या पतीवरती, आपल्या प्राणनाथावरती असं उमेनं हसावं का? महादेव विचार करत कैलास सोडून निघून गेले. आणि हिमालयाच्या घनघोर अशा वनामध्ये तपश्चर्या करत, एका गुहेमध्ये भगवान शंकर तपश्चर्या करत जाऊन बसले. इकडं तो दिवस गेला. पार्वती माता संध्याकाळी वाट पाहतायत. भगवान शंकर का आले नाहीत, का आले नसावेत? शिवगणांना बोलावून घेतलं. बघा म्हणली, भगवान शंकर आले नाहीत अजून. गणांना पाठवून दिलं. सगळ्या गणांनी कैलासावरती फिरून आले, परंतु त्यांना भगवान शंकर दिसले नाहीत. गणांना भगवान शंकर दिसले नाहीत. त्यांनी वार्ता पार्वती मातेला येऊन सांगितली, माते, आम्ही सगळं कैलास फिरून आलो, परंतु भगवान शंकर काही दिसले नाहीत.
मग पार्वती मातेला आता चिंता वाटू लागली, कुठं गेले असावेत भगवान शंकर. आणि आपण खेळ खेळत असताना आपण थट्टा मस्करीमध्ये भगवान शंकरावर हसलो, याचा महादेवाला राग आला का? पार्वती मातेला वाईट वाटू लागलं. आणि आता पार्वती माता महादेवाच्या चिंतेमध्ये आहेत. सगळ्या आपल्या ज्या सख्या आहेत, सख्यांना पार्वती मातेने बोलावून घेतल्या आणि सगळ्या सख्यांना बोलवून पार्वती माता भगवान शंकराच्या शोधामध्ये निघाली. भगवान शंकराचं दर्शन करण्यासाठी, भगवान शंकरांना शोधून आणण्यासाठी निघालेल्या पार्वती माता पृथ्वी तलावरती आल्या. वेगवेगळे जपी, तपी, ध्यानी, मुनी, त्यांची अवस्था ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेली आहे. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी किती मार्ग आहेत. भगवंताच्या प्राप्तीसाठी जे योगी आहेत, जे जपी तपी आहेत, कुठला कुठला मार्ग अवलंब केला त्यांना पार्वती मातेंनी विचारल्या. त्यांच्याविषयी ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेलं आहे. जे जपी आहेत, रात्रंदिवस भगवंताच्या नामाचा जप करतात, त्या जप्यांना माता विचारतायत, भगवान शंकरांना आपण पाहिलं का? त्यांनी म्हणाले नाही. एक भगवंताची अवस्था प्राप्त करण्यासाठी बघा, एक देव दिगंबर अवस्थेमध्ये, ध्यानमग्न अवस्थेमध्ये आहे, एक रिकामा वायू भक्षण करूनच जगत आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी. एकाने सर्व या ठिकाणी जटा वाढवून भगवंताच्या प्राप्तीसाठी बसलेला आहे, परंतु त्याला सुद्धा भगवंत दिसली नाहीत. जपी, तपी, ध्यानी, मुनी सर्वांना पार्वती मातेंनी विचारल्या, आपण भगवान शंकरांना पाहिलं का? परंतु ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी वेगवेगळ्या तापस्यांनी एवढी तपश्चर्या केली, परंतु ज्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा भगवंत आला नाही, त्या भगवंताच्या शोधामध्ये पार्वती माता निघालेली आहे. भगवान प्राप्तीसाठी अनेक साधना आहेत. कलियुगामध्ये सगळ्यात सोपं असणारं साधन भगवंताच्या प्राप्तीसाठीच नाम आहे. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ओम नमः शिवाय. कोणत्याही स्वरूपामध्ये त्रिगुणातीत आहे ना, ब्रह्मा, विष्णू, महेश, कुणाचंही कोणत्याही भगवंताचं नाम स्मरण करा. राम 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 राम, कृष्ण कृष्ण कृष्ण, कुठल्याही भगवंताचं नाम घ्या. निराकार निर्गुण असणारा परमात्मा भक्तांच्या भेटीसाठी सगुण रूपामध्ये येऊन भगवंतांना भेटी दिल्या. भक्ती मार्ग खूप कठीण आहे. ज्या ज्या वेळी भगवंताच्या प्राप्तीसाठी संसारिकांनी कठोर जप, कठोर तप, आराधना करायला सुरुवात केली, त्यावेळी भगवंतांनी भक्तांच्या खूप परीक्षा घेतल्या. परंतु शिव भोळा चक्रवर्ती, भोळा महादेव पत्रम फुलम पुष्पम, काहीही अर्पण करावं आमच्या महादेवाला. एखादं पुष्प अर्पण करा, एखादं बिल्वदळाचं, बेलाचं पान अर्पण करा, तेवढ्यामध्येच प्रसन्न होणार. किंवा नाही जरी घडलं तरी एक तांब्यावर पाणी सुद्धा जर महादेवावरती जर अर्पण केलं का, त्या सुद्धा पाण्याला प्रसन्न होणारा महादेव आहे. भगवंताची भक्ती करत असताना देव काय पाहतो? फक्त त्या भक्ताचा भाव पाहतो. त्याची आपल्याविषयी असणारी निस्सीम श्रद्धा, आपल्याविषयी असणारी भक्ती, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. अंतरात्म्यामध्ये काय भाव आहे
भगवंत त्या भावाला प्रसन्न होतो. त्या भावाने वेगवेगळ्या साधनांनी भगवंताला प्राप्त करणाऱ्या सगळ्यांना पार्वती मातेंनी विचारलं, परंतु भगवान शंकर कुठेच दिसले नाहीत. शेवटी पार्वती माता आपल्या सख्यांना घेऊन हिमालयामध्ये आल्या आणि हिमालयामध्ये एके ठिकाणी येऊन पाहिल्या. भगवान शंकर दिगंबर अवस्थेमध्ये जप करत बसलेले आहेत. पार्वती मातेंना भगवान शंकरांचं दर्शन झालं, समाधान वाटलं मनाला. पार्वती माता आता विचार करत आहेत, आता याच जर रूपामध्ये मी भगवान शंकरासमोर जर गेले तर भगवंत या ठिकाणी माझं ऐकणार नाहीत, मला राग राग करतील. आणि आपण काय करावं, वेश पालटावा आणि दुसरा वेश घेऊन भगवान शंकरासमोर जावं, बघूया काय म्हणतील काय नाही. आपल्या ज्या सख्या होत्या सोबत आणलेल्या सख्या, सगळ्या सख्यांना म्हणलं, सख्यांनो आपण इथं थांबा, मी जाऊन बघते म्हणली भगवान शंकराकडे काय म्हणतात काय नाही. पार्वती मातेने एका भिल्लिनीचं रूप धारण केलं. भिल्लिनीचं रूप धारण करून भगवान शंकर ज्या ठिकाणी तपश्चर्येला बसलेले आहेत त्या पुढच्या पटांगणामध्ये मैदानामध्ये येऊन पार्वती मातेनी भिल्लिन रूपामध्ये नृत्य आणि गायन करायला सुरुवात केली. पार्वती मातेने धारण केलेल्या रूपाची वर्णन करत असताना श्रीधर स्वामी गोड असं वर्णन करतात, जगदंबेनी भिल्लिनीचं रूप धारण कसं केलं. ज्या जगदंबेच्या पायाच्या स्पर्शाने, पदस्पर्शाने जमिनीवरती कमळ उगवावे, जगदंबेच्या अंगामधून जो श्वास यावा, अंगीचा श्वास न माये गगनी, आणि या पृथ्वी तलाला या ठिकाणी या पृथ्वी तलावरती सुगंध मात नव्हता, नभोमंडळामध्ये सुवास गेला, अंगीचा श्वास न माये गगनी, अंगामधून एवढा येणारा श्वास, पाय ठेवल त्या ठिकाणी कमळ उगवावीत. आमच्या मातेच्या रूपाची वर्णन करत असताना गायन करतायत माता. स्वर्गामधून गंधर्व पाहतायत आणि ज्या गंधर्वांनी सुद्धा सगळ्या देवादिका, सगळ्या देवांगना ज्या मातेच्या रूपावरती ओवाळून टाकाव्यात. मातेच्या रूपाची बरोबरी कुठल्या सुद्धा देवांगनेला होऊ नये इतकं दिव्य स्वरूप असणार पार्वती मातेचं नृत्य आरंभ केलेला आहे. भगवान शंकर तपश्चर्येमध्ये आहेत, डोळे झाकलेल्या अवस्थेमध्ये. भगवान शंकरावरच्या कानामध्ये आवाज जात आहे, तो घुंगरांचा आवाज जात आहे, तो पैंजणांचा आवाज जात आहे, पैंजणांचा. आणि ज्यावेळी पार्वती माता भिल्लिनीच्या रूपामध्ये नृत्य करत आहेत, पायीच पैंजण भगवंताची या ठिकाणी ध्यान अवस्था भंग करत आहे. दिव्य रूप धारण केलेल्या पार्वती मातेंनी गायन गात गात नृत्य करत आहेत त्या ठिकाणी. आणि नृत्य करत असताना भगवान शंकराच्या ज्यावेळी कानावरती पैंजणाचा आवाज आला, जाश्वनीळ भगवंत जाश्वनीळांनी या ठिकाणी डोळे उघडले आणि डोळे उघडून पाहिलं, समोर एक भिल्लिनीच्या स्वरूपामध्ये असणारी नारी भगवंतांनी पाहिलं. भगवंतांनी पाहिल्यानंतर भगवंताची तपश्चर्या भंग झाली. तिचं नृत्य पाहत आहेत. नृत्य पाहावं आणि पाहतच राहावं असं नृत्य आणि गायन सुरू आहे. भगवान शंकरांनी म्हटलं, कोण आहेस बाई तू? एवढी सुंदर आणि दिव्य कांती असणारी या हिमालयावरती काय करत आहेस? एवढं सुंदर गायन तुला कोण शिकवलं? आणि तू काय कर?
कामानळानं मी या ठिकाणी आतुडलेलो आहे. माझा काम ज्वर शांत कर, माझ्याशी लग्न कर. भगवान शंकर त्या भिल्लिनीला म्हणत आहे माझ्याशी लग्न कर. ती काही साधी भिल्लिनी होती का? जगदंबेच्या रूपामधली भिल्लिनी होती. तिनं सांगितले, म्हणले माझा जे नवरा आहे, माझा भ्रतार एवढा रागिष्ट आहे का? सगळं हे त्रिभुवन जाळून टाकेल. त्याला जर कळालं की तू माझ्याशी लग्न करण्याची इच्छा करतोयस. त्या भिल्लिनीने सांगितलं, महादेवांनी सांगितलं. ती भिल्लीन म्हणते जगदंबेसारखी उमेसारखी पत्नी तू सोडून दिलास. भगवंता, उमेसारखी ज्या त्रिभुवनामध्ये नारी नाही तिला सोडून दिलास. भगवान शंकरांनी सांगितलं लय रागिष्ट आहे म्हणले ती. अगोदरच्या जन्मामध्ये तिला मी सांगितलं होतं म्हणले यज्ञामध्ये जाऊ नकोस. तो माझं ना ऐकता गेली, यज्ञकुंडामध्ये उडी टाकली. पुन्हा दुसऱ्या जन्मामध्ये हिमालयाची कन्या होऊन आल्यावर मी तिच्याशी लग्न केलं. आता म्हणले मी तिचं मुख सुद्धा पाहणार नाही. कळत नाही म्हणले तिला नवऱ्याची इज्जत कशी करावी आणि काय नाही. आणि तिचं मुख सुद्धा माझी पाहायची इच्छा नाही. ती भिल्लीन म्हणते, देवा, जगदंबेसारखी सुंदर दिसणारी नारी, गुणवान, रूपवान, 2 जन्मामध्ये आपण तिच्याशी लग्न केलात. 2 जन्म ज्या स्त्रीशी आपण लग्न केलात, तुम्ही त्या जगदंबेची होऊ शकला नाहीत. आणि माझे काय होणार म्हणली तू? 2 जन्मामध्ये लग्न करून जगदंबेला तुम्ही सोडून दिलो आणि मला काय माझ्या मागे लागला म्हणली. एवढी सुंदर बायको सोडून दिलो आणि असं दुसऱ्यांच्या बायकांना लग्न कर म्हणायला देवा तुम्हाला शोभतंय का म्हणले. आपली बायको घरी आहे आणि दुसऱ्या स्त्रियांना म्हणायचं माझ्यासोबत लग्न कर. देवा म्हणली हे तुमचं वागणं बरोबर नाही आणि तुम्ही त्या जगदंबेची झाला नाही, माझे तुम्ही काय होणार देवा. असं म्हणून पुन्हा भिल्लिनी स्वरूपामध्ये जगदंबा नृत्य करत आहे, गायन करत आहे. भगवान शंकर तपश्चर्येवरून उठले आणि बळच तिला ज्यावेळी मिठी मारण्यासाठी गेले त्यावेळी जगदंबा पुढे धावत आहे. महादेव पाठीमागे तिच्या धावत आहेत. महादेव म्हणत आहेत, हे शशी, तुझं मुख कमळ मला एक दाखव तरी म्हणले, पाहू तरी दे एवढं सुंदर असणार तुझं मुख कमळ, माझ्याशी लग्न करतो. जगदंबेनी सांगितलं, चल म्हणली माझ्या घरी लग्न करू म्हणली तिथंच आपण. असं म्हणत म्हणत पाठीमाग येत जगदंबा कैलास पर्वतावरती आली. महादेवांनी पाहिलं कैलास पर्वतावरती आले, हेच घर इकडं कुठं आहे गडे म्हणे. आजपर्यंत इतके दिवस कैलासावरती राहिलो, मला हिचं दर्शन झालं नाही, आता हिचं घर कुठं असं. त्यावेळी भगवान शंकराच्या निवासस्थानी, ज्या ठिकाणी महादेवांचं रात्रंदिवस या ठिकाणी ध्यान सुरू असतं, जगदंबा, महादेव, गणपती, कार्तिक स्वामी सगळे ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आली. त्या ठिकाणी आल्यावर भगवान शंकरांना त्यांच्या आसनावरती बसवलं. षोडशोपचारे भगवंताची पूजा केली आणि भगवंताचं या ठिकाणी दर्शन घेऊन आपल्या रूपामध्ये प्रगट झाले. रूप पालटलं आणि पुन्हा पार्वती मातेच्या रूपामध्ये आल्यानंतर महादेवांनी पाहिलं, हसले, म्हणले जगदंबे तू डाव मांडलास म्हणले, माझ्यासोबत खेळ खेळलीस तू आणि रूप पालटून आलीस काय. दोघही एकमेकीकडे. देवा म्हणली लई मागे लागला तू की म्हणली लग्न कर लग्न कर म्हणून, कितीदा करतो म्हणली लग्न, आणि आपला अगोदर झालेलं आहे की म्हणली लग्न.
दोघेही जोर जोराने या ठिकाणी हसत आहेत. त्यांची गोड लीला कैलासावरती सुरू आहे. सगळ्या पार्वती मातेंच्या ज्या सखी होत्या त्या सखी सुद्धा जोरजोराने हसत आहेत. आम्ही महादेवांना फसवून या ठिकाणी आम्ही कैलास पर्वतावरती आणलो. सगळ्यांनी षोडशोपचारे भगवंताची पूजा अर्चा केली आणि भगवंतांना प्रसन्न करून घेतले. गोड कथा आहे. भगवान शंकरांना रसून गेलेल्या भगवान शंकरांना पुन्हा कैलासावरती सगळ्या सख्यांनी पार्वती मातेंनी आणलं. सूतजी पुन्हा अजून दुसरी कथा सांगत आहेत. भक्त चांगुनीची कथा. श्रियाळ आणि चांगुना त्यांचा जो चिलया बाळ आहे, चांगुनीची भगवान शंकरांनी घेतलेली परीक्षा, त्याविषयीची कथा सूतजी पुन्हा सांगत आहेत. परंतु ती कथा आपण पुढच्या भागामध्ये पाहूया, कारण इतके दिवस अध्याय सुद्धा टाकणं झालं नाही. तब्येत बरोबर नसल्यामुळं इतके दिवस आपण अध्याय घेऊ शकलो नाही. आणि भक्त चांगुनीची जी कथा आहे, भगवान शंकरांनी कशी परीक्षा घेतली. श्रियाळाचं आणि चांगुनाचं एकुलता एक असणारा बाळ, चिलया बाळ, मला नरमांस पाहिजे, नरमांस या ठिकाणी शिजवून मला खाऊ घाल. भगवंताची भक्त असणारी भक्त चांगुना, इच्छा भोजनाचं अन्नसत्र सुरू आहे. आणि ज्यावेळी नारद मुनींनी भगवान शंकरांना सांगितलं, पृथ्वी तलावरती भक्त चांगुना म्हणले, इच्छा भोजन देत आहे, 10,000 वर्षापासून चालू आहे म्हणले इच्छा भोजन. कोणी या ठिकाणी यावं, इच्छा भोजन मागावं आणि तृप्त व्हावं. अशा चांगुनीची कथा आपण याच कळस अध्यायामध्ये आहे. परंतु आपण चांगुनीच्या कथेचा दुसरा एक भाग तयार करू. त्या भागामध्ये आपण श्रवण करा. अशा प्रकारे भगवंताचं गोड असं स्मरण करून या अध्यायाला, अध्याय पूर्ण झाला नाही, पुढचा चांगुनीचा चरित्र, चांगुनीचं चरित्र झाल्यानंतर हा अध्याय, कळस अध्याय समाप्त होईल. आणि आपण इथंच थांबूया. पुढच्या भागामध्ये तो सुद्धा अध्याय आपण श्रवण करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी. आदेश.